Hello everyone, welcome back to my YouTube channel. I am Dr. Sandeep Gaute. विद्यार्थी मित्रांनो, this is part 2 of Big Data Big Insights. ऑलरेडी पार्ट 1 मी पार्ट 1 ची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पार्ट 1 अगोदर बघा आणि नंतर पार्ट 2 बघा. आता हा पार्ट 2 आहे 1.4 आणि हा इयत्ता 12वी म्हणजे 12th स्टँडर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्डमध्ये प्रिस्क्राईब केलेला लेसन आहे अँड विच इज द सब्जेक्ट इंग्लिश. तर इथे बघूयात आपण. सुरुवातीला टायटल इन शॉर्ट सांगतो. पार्ट 1 जर बघितलं असेल तर तुम्हाला टायटल सांगण्याची गरज नाही, म्हणून तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे पार्ट 1 अगोदर बघा. बिग डेटा म्हणजे काय तर ह्यूज इन्फॉर्मेशन ही टेक्निकल टर्म आहे. दॅट इज लार्ज व्हॉल्यूम ऑफ डेटा और इन्फॉर्मेशन आणि बिग इन्साइट्स याचं ॲनालिसिस करून जे काय इन्साइट्स मिळतात त्याचा फायदा हा वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये कसा घेतला जातो, त्यामध्ये बिझनेस असेल, इंडस्ट्रीज असतील. या अगोदर आपण काय केलेलं आहे पार्ट 1 मध्ये बिग डेटा ही कॉन्सेप्ट मी समजून सांगितलेली आहे. आईस ब्रेकर तर घेतलेलंच आहे. त्यानंतर बिग डेटा ही कॉन्सेप्ट काय आहे ही समजून सांगितलेली आहे. ऑलरेडी आय डिस्कस दिस वन, व्हॉट इज बिग डेटा. त्यानंतर मी त्यामध्ये डिस्कस केले होते टोटल फोर युसेस ऑफ बिग डेटा. त्यामध्ये पहिलं होतं लोकेशन ट्रॅकिंग, त्यानंतर होतं अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स, त्यानंतर हेल्थ केअर इंडस्ट्री अँड व्हॉट इज द नेक्स्ट वन नंबर 4 बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग. आता आपण बघणार आहोत नेक्स्ट, दॅट इज नंबर 5 स्पोर्ट्स. सगळ्यांना परत या अगोदरचं बघण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी पार्ट 1 ची लिंक दिली ती बघा आणि ते बघितल्यानंतर पार्ट 2 बघा. नाव स्पोर्ट्समध्ये याचा उपयोग कसा होतो, बिग डेटा, हाऊ बिग डेटा कॅन बी यूज. मला वाटते मी पार्ट 1 मध्ये मी एक्झाम्पल दिलं होतं बघा तुम्हाला. ड्रीम 11 असेल किंवा क्रिकेट असेल, कुठले वेगवेगळे गेम्स असतील, त्यामध्ये बिग डेटा ॲनालिसिस करून काय केलं जातं. वेन वॉचिंग अ क्रिकेट मॅच वी आर शोन सो मेनी परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स ऑफ स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस. काय दिलं जातं, आपण मॅच बघतोय आणि त्यावेळेस काय केलं जातं की परम्युटेशन्स, व्हॉट इज द मिनिंग ऑफ परम्युटेशन्स, अरेंजमेंट्स दिसतात आपल्याला, आणि कॉम्बिनेशन्स ऑफ स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस. बघा एखादा प्लेयर जर खेळत असेल, क्रिकेटचंच एक्झाम्पल घेऊया आपण. खेळताना काय दिलेलं, एखादा प्लेयर खेळत असेल आणि त्यांचे मागचे देखील आपल्याला रेकॉर्ड्स तिथे सायमल्टेनियसली दाखवले जातात. त्यानं 6 किती मारलेले आहेत आतापर्यंत, त्याचे टोटल रन्स किती आहेत, तो कशावर कुठल्या पद्धतीच्या बॉलवरती तो किती वेळेस आऊट झालेला आहे, त्याचं कॅच किती वेळेस घेतला गेलेला आहे, सगळं ॲनालिसिस आपल्याला दिसतंय. आणि हे सगळं कशामुळे होतंय, अ बिग डेटा. अ गायग्नेटिक data has been created over a period of time from the recording of matches and training sessions and workouts. आणि हा डेटा कशातनं केला जातो, ह्यूज डेटा इज क्रिएटेड कशातनं तर अगोदरचे जे रेकॉर्ड केलेल्या मॅचेस असतील, ट्रेनिंग सेशन्स असतील, वर्कआउट्स असतील त्यांचे, या सगळ्यांमधनं हा डेटा क्रिएट केला जातो. द डेटा एनेबल्स अ स्पोर्ट्स पर्सन टू स्टडी हिज परफॉर्मन्स ॲज वेल ॲज ऑफ अदर प्लेयर्स वर्ल्ड वाईड. आणि याचा फायदा काय होतो की स्पोर्ट्स पर्सन जो असतो तो सगळं ॲनालिसिस करत असतो की या अगोदर वेगवेगळे प्लेयर्स कसे खेळलेले आहेत. समजा भारत आणि ऑस्ट्रेलिया मॅच असेल, इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया, मग ऑस्ट्रेलियन टीम जी आहे त्यातला कुठला प्लेयर कुठल्या पद्धतीनं खेळतो, त्याचं कशावर ते जास्त तुम्ही काय म्हणू शकता, कशा स्ट्रॉंग म्हणजे त्यांच्या स्ट्रेंथ्स कुठल्या आहेत आणि विकनेसेस कुठल्या आहेत, त्यासाठी देखील या बिग डेटाचा फायदा होऊ शकतो. म्हणजे बघा स्पोर्ट्समध्ये देखील याचा फायदा कसा होतो. आता परत तेच एक्झाम्पल तुम्हाला ड्रीम 11चं इथे घेतो किंवा वेगवेगळे ॲप्स आहेत. याचा मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी या ॲप्सची नावं घेतोय. याचा कुठलाही प्रमोह नाही. लक्षात घ्या की कुठल्या पद्धतीनं बिग डेटा आपल्या समोर कशा पद्धतीने त्याचा फायदा होतो. म्हणजे कुठलीही टीम तयार करताना आपण काय बघतो, त्याचं अगोदरचं परफॉर्मन्स. म्हणजे हे कशामुळे होतं आहे, बिग डेटा ॲनालिसिसमुळे तुम्हाला सगळं तिथं डिटेलमध्ये दिसतं. अँड अकॉर्डिंग टू दॅट यू आर गोइंग टू क्रिएट व्हॉट टीम. सो इट हॅज ट्रिमेंडसली हेल्प्ड इन इम्प्रूव्हिंग इंडिव्हिज्युअल ॲज वेल ॲज टीम परफॉर्मन्स. याचा फायदा काय होतो, टीम परफॉर्मन्स आणि इंडिव्हिज्युअल सेपरेट त्या पर्टिक्युलर स्पोर्ट्स पर्सनचं काय होतं त्याला ॲनालिसिस करता येतं. द सेन्सर्स एम्बेडेड इन द स्पोर्ट्स इक्विपमेंट हेल्प अस टू अंडरस्टँड आवर गेम फ्रॉम क्लोज क्वार्टर्स. बघा एम्बेडेड म्हणजे कशामध्ये, स्पोर्ट्स इक्विपमेंटमध्ये आता वेगवेगळे सेन्सर्स टाकलेले असतात. स्टंप जरी असले ना, स्टंपमध्ये देखील काय टाकलेलं असतं, कॅमेराज असतात
आणि त्याचा आवाज येतो बघा आपल्याला, आवाज म्हणजे दोन्ही गोष्टी, म्हणजे बॉलिंग करताना समोरून जो बॉल येतोय तो त्यामध्ये रेकॉर्ड होत असतो आणि तो कनेक्ट असतो बघा सर्व्हर रूमला परत, आणि तिथनं लगेच ॲनालिसिस केलं जातं. आपण बघा बऱ्याच वेळेस काय म्हणतो की थर्ड अंपायरकडे जेव्हा निर्णय जातो, तो काय करतो, थर्ड अंपायर सगळा हा जो बिग डेटाचा ॲनालिसिस झालेलं असतं त्याच्यावरनंच त्याचा डिसिजन देत असतो. सो इझिली यू कॅन अंडरस्टँड दिस वन. नाउ द sensors help us to understand the field conditions, the weather, individual performance etc. मग वेदर कंडिशन काय, किंवा बघा क्रिकेटमध्ये, इथे क्रिकेटचंच एक्झाम्पल आपण डिस्कस करतोय, बाकीच्या गेम्समध्ये होतं. इथे लक्षात येतं की वेट झाल्यानंतर बॉल जर ओला झाला तर तो स्पिनर जे असतात त्यांना त्याचा फायदा होतो. म्हणजे वेदर कंडिशनवरती देखील स्पोर्ट्सचा डिपेंड असतो. त्यानंतर इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स देखील आपल्याला सगळे यातनं लक्षात येतं. बघा ना, जर रेकॉर्ड्सच ठेवले नसते आणि मॅन्युअल रेकॉर्ड्स असते सगळे, मॅन्युअली म्हणजे काय, नोटबुकमध्ये कशामध्ये लिहून ठेवलेले असते, तर त्याचं ॲनालिसिस कधी केलं असतं, म्हणजे काय केलेलं आहे, हा डेटा फीड केलेला आहे, त्याचं ॲनालिसिस ऑटोमॅटिक करता येतं असे सॉफ्टवेअर्स आहेत. आणि हा सगळा फायदा कशामुळे, हे सगळं कशामुळे करता येऊ शकतं, बिग डेटा. सो व्हिडिओ ॲनालिटिक्स हेल्प अस टू सी ईच अँड एव्हरी परफॉर्मन्स मायन्युटली म्हणजे किनली, खूप बारकाईने तो बघता येतो, हे फार महत्त्वाचं आहे. सो दिस इज ऑल अबाउट स्पोर्ट्स. बिग डेटा सगळ्यांनी पार्ट 1 बघा, त्यामुळे लक्षात येईल बिग डेटा ही कॉन्सेप्ट काय आहे. आता आपण नेक्स्ट बघूया, नेक्स्ट कुठलं फील्ड आहे त्यामध्ये याचा फायदा होतो बिग डेटाचा. व्हॉट इज देअर नाव, ॲडव्हर्टायझिंग. साहजिक आहे, ॲडव्हर्टायझिंगमध्ये याचा खूप फायदा होतो. ॲडव्हर्टायझिंगमध्ये कसा होतो ते आपण बघूया. आता याचा फायदा जो आहे ॲडव्हर्टायझिंगमध्ये कसा होतो ते आपण इथे डिस्कस करूयात. ॲडव्हर्टायझर्स आर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर्स इन बिग डेटा. सगळ्यात मोठा फायदा याचा ॲडव्हर्टाइजमेंट इंडस्ट्रीला होतो की कुठल्या पद्धतीत कुठे जाहिरात कुठली टाकायची. बी इट फेसबुक, गुगल, ट्विटर और एनी अदर ऑनलाइन जायंट, ऑल कीप अ ट्रॅक ऑफ द यूजर बिहेवियर अँड ट्रान्झॅक्शन. यूजर बिहेवियर किंवा ट्रान्झॅक्शन असेल हे कुठल्या पद्धतीनं होतं त्याच्यावर ते सगळं ॲडव्हर्टायझिंग कंपनीचं लक्ष असतं. दीज इंटरनेट जायंट्स provide a great deal of data about people to the advertisers so that they can run targeted campaigns. मग हे काय केलं जातो, बिग डेटाचं ॲनालिसिस केलं जातं आणि हा सगळा कुणाला प्रोव्हाइड केला जातो, हे सगळं जे आहे या कंपनीज ॲडव्हर्टायझर्सला हा डेटा देत असतात, नॉट फ्री ऑफ कॉस्ट, बाय गिव्ह, हे विकत घेतला जातो. त्यानंतर काय केलं जातं, यावर ते कुठल्या पद्धतीनं ॲड द्यायच्या आहे, कुठल्या वेळेला ॲड टाकायच्या आहेत हे सगळं ठरवलं जातं. टेक फेसबुक फॉर एक्झाम्पल, हिअर यू कॅन टार्गेट पीपल बेस्ड ऑन बाईंग इंटेंट, वेबसाईट व्हिजिट्स, इंटरेस्ट, जॉब रोल्स, डेमोग्राफिक्स म्हणजे काय, स्टॅटिस्टिकल डेटा ऑफ पॉप्युलेशन ऑफ पर्टिक्युलर ग्रुप्स विदिन इट. त्यानंतर अँड व्हॉट नॉट सगळं इथे आहे. कुठल्या वेबसाईटला किती लोकांनी व्हिजिट दिली, कुठल्या याच्यावरनं जास्त परचेस झालं आणि त्याचा फायदा ॲडव्हर्टाइजमेंटला होतो. किंवा बघा ना, मॅक्सिमम व्ह्युअर्स एखाद्या व्हिडिओला असतील, यू कॅन टेक द एक्झाम्पल ऑफ यूट्यूब ऑल्सो. कुठल्याला ॲडव्हर्टाइजमेंट जास्त टाकायच्या, कुठल्या व्हिडिओला, कुठल्याला कमी टाकायच्या, सुरुवातीला पाहिजे, मिडलला पाहिजे, यू कॅन डू दॅट वन. आणि याचा फायदा कशाला होतो, ॲडव्हर्टायझर्सला. आणि त्यातनं त्यांचा काय होतं, त्यांचा बिझनेस हा ग्रो होत असतो. द सेम गोज फॉर what is there, okay, all this data is collected by Facebook algorithms using big data analysis techniques. The same goes for Google. When you target people based on clicks you will get different results, and when you create a campaign for leads then you will get different results. बघा आता इथे काय दिलेलं आहे, इवन गुगलचं तसे देखील तसंच आहे. तुम्ही काय सर्च करता त्यानुसारच तुम्हाला ते सजेशन्स देत असतं. सो सजेशन्स आर गिवन इन द सेम वे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाव ऑल दिस इज मेड पॉसिबल युझिंग बिग डेटा. आणि सगळं शक्य आहे फक्त आणि फक्त बिग डेटाचा यूज करून. सो ॲडव्हर्टायझिंग मध्ये देखील कसा याचा यूज होतो आपण हे इथे बघितलेलं आहे. आता आपण नेक्स्ट बघूयात, एंटरटेनमेंट अँड मीडिया. आता एंटरटेनमेंट अँड मीडियामध्ये बिग डेटाचा कसा यूज होतो आपण ते बघूयात. आता
entertainment and media sector. In the field of entertainment and media, big data focuses on targeting people with the right content at the right time. याचा फायदा काय सगळ्यात महत्त्वाचं, काय टार्गेट केलं जातं, असे लोक टार्गेट केलं जातात की राईट कॉन्टेंट म्हणजे काय, त्यांना जे काय लागतं ते देणं आणि योग्य वेळेला, दॅट इज कॉल्ड राईट टाईम. Based on your past views and your behavior online, you will be shown a different recommendations. बघा मी ऑलरेडी सांगितलं होतं बघा, सर्चमध्ये तुम्ही जे टाकलं रिकमेंडेशन्स तुम्हाला तशा यायला सुरुवात होतात. दिस टेक्निक इज पॉप्युलरली यूज बाय नेटफ्लिक्स अँड यूट्यूब टू इन्क्रीज एंगेजमेंट अँड ड्राईव्ह मोर रिव्हेन्यूज. द एक्झाम्पल बघा, यूट्यूब देखील तसंच आहे. तुम्ही जर फॉर एक्झाम्पल 12th सिलेबस बघितला आणि कुठल्या पद्धतीचे तुम्ही व्हिडिओज बघितले, तुम्हाला काय पाहिजे त्यानुसारच तुम्हाला काय दिलेलं असतं, त्या पद्धतीनं रिकमेंडेशन्स आलेले असतात. नाव इवन टेलिव्हिजन broadcasters are looking to segment their viewers database and shown different advertisements and shows accordingly. This will allow better revenue from ads and will provide a more engaging user experience. हे फार महत्त्वाचं आहे बघा. परत वाचतो, समजून घ्या. टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्स जे असतात कुठल्या सेगमेंटला बघतात, व्ह्यूअर्सचा डेटाबेस आणि वेगवेगळ्या ॲडव्हर्टाइजमेंट्स आणि शोज त्या पद्धतीने दाखवले जातात. दिस विल अलाव, याचा फायदा काय होतो, रिव्हेन्यू जास्त जनरेट होतो. रिव्हेन्यू म्हणजे काय, ज्याला आपण पैसा यातनं जास्त मिळतो, हे यामधलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. नाही तसं आता तुम्ही कुठलंही घ्या, हे तर एंटरटेनमेंट आणि मीडिया झालं. जेव्हा आपण मॅच बघतो बघा, मॅच बघतो, एखादी विकेट पडली असेल तर लगेच रिप्लेच्या अगोदर तिथे ॲड टाकलेली असते आणि विकेट कशी पडली हे जी क्युरियासिटी आपल्याला असते ते बघण्यासाठी आपण ती ॲड बघतो आणि यालाच काय म्हणतात बघा, रिव्हेन्यू जनरेशन होतं. त्या ॲडचे पैसे हे जास्त असतात. म्हणजे यातनं लक्षात घ्या, कुठल्या पद्धतीनं आपल्याला काही माहिती नसतं, विचारही करत नाही, परंतु या बिग डेटा ॲनालिसिसमधनं अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या इंडस्ट्रीला खूप फायद्याच्या ठरतात. एंटरटेनमेंट अँड मीडिया, मी असे बरेचसे एक्झाम्पल्स आपण बघू शकतो, तुम्ही देखील बघू शकता. तर आपण नेक्स्ट बघूयात. आता इथे एक क्वेश्चन दिलेला आहे बघा, डू यू थिंक पीपल क्लिक कॉन्शियसली ऑन फेसबुक? डिस्कस. आपण फेसबुकवर ते कॉन्शियसली क्लिक करत असतो का? यस, कारण ते देखील काय सोशल मीडियाचं आहे. आणि यामध्ये काय होतं बघा, फेसबुकमध्ये आपण म्हणतो दिस इज फ्री, फेसबुक इज फ्री, व्हॉट्सअप इज फ्री. हो, पण यावरती आता फेसबुकवरती सगळ्या ठिकाणी तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट दिसतात. सगळ्या ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही फक्त एकदा व्यवस्थित जर बघितलं, यू कॅन सी सो मेनी ॲडव्हर्टाइजमेंट्स आर देअर. म्हणजे तुमचं पर्सनल लाईफ हे सगळं पब्लिकली झालेलं असतं, त्यामुळे तुम्हाला मध्ये मध्ये ॲड तिथे ब्लिंक होत असतात आणि त्यातनं तुम्ही काहीतरी परचेस करत असता. आणि ही आहे नॉर्मल ह्युमन टेंडन्सी, जे तुमच्या सायकॉलॉजीवरती अटॅक केला जातो. आणि हे सगळं ठरवण्यासाठी कशाचा फायदा घेतला जातो? दॅट इज ऑफ बिग डेटा. आपण नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वन इज नंबर 8, एज्युकेशन इंडस्ट्री कुठल्या पद्धतीनं याचा फायदा होतो. आता एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये देखील याचा फायदा होतोच. बिग डेटा हॅज व्हॉट इज गिवन देअर, inundated. This is the new word. Inundated means what? That is overloaded. This is what? Overloaded. याचा वर्ड आहे overloaded. याचा मीनिंग सगळ्यांनी लक्षात घ्या. ओव्हरलोडेड कशानं? बिग डेटा हॅज overloaded the education industry. कशा पद्धतीनं? It has transformed it in the leaps and bounds. सगळीकडे आहे. It has transformed it in leaps and bounds and this is very important to understand. कसं? आता एक्झाम्पल्स दिल्यावर लक्षात येईल तुमच्या. आता बघा, पहिले कसं होतं, क्लासमध्ये जायचं शिकायचं. आता ऑनलाईन एज्युकेशन हा प्रकार फार निघाला आहे आणि हा कोरोना पिरियड तर तुम्ही बघितला तर सगळं ऑनलाईन चालू झालं. एव्हरीथिंग इज ऑनलाईन. टीचिंग असू द्या, व्हिडिओज असू द्या. दिस इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ व्हॉट? बिग डेटा अनालिसिस. याचा फायदाच घेतलाय ना सगळ्यांनी. वॉट एव्हर आय एम डुईंग राईट नाव, सो आय एम डुईंग दिस वन. ॲट द सेम टाईम यू नीड टू अंडरस्टँड एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये बिग डेटानं काय झालेलं आहे, कसा फायदा होतोय,
हे याचं एक्झाम्पल आहे. आता कशा पद्धतीने बघा, नाव वी हॅव इन्फॉर्मेशन अबाउट द स्टुडंट्स, विद्यार्थ्यांची इन्फॉर्मेशन मिळते, देअर स्टडी पॅटर्न्स, कुठल्या पद्धतीनं स्टडी करतात, त्यांना काय आवडतं, अँड वी कॅन नाव प्रिपेअर कस्टमाइज्ड अँड डायनॅमिक लर्निंग प्रोग्राम्स अकॉर्डिंग टू द नीड ऑफ अन इंडिव्हिज्युअल स्टुडंट्स. एक्झाम्पल्स आर देअर सो मेनी. ऑनलाईन टीचिंग करणाऱ्या बऱ्याचशा आता कंपनीज आहेत, कंपनीज आर देअर, आणि ते तुम्हाला पॅकेजमध्ये सगळं विकलं जातं. अँड दे आर युझिंग वॉट सॉफ्टवेअर्स अँड एव्हरीथिंग ओव्हर देअर, आणि त्याचा फायदा घेऊन त्यामध्ये एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये काय रिव्हॉल्युशन झालेली आहे. एव्हरी स्टुडंट्स कॉम्प्रिहेन्शन लेवल इज डिफरंट, प्रत्येकाची समजण्याची कुवत ही वेगवेगळी असते. मग बिग डेटा ॲनालिसिस करायचं आणि त्या पद्धतीनं स्टुडंटला काय पाहिजे तेवढंच द्यायचं. द कोर्स मटेरियल कॅन नाव बी डिझाईन केटरिंग टू डिफरंट रिक्वायरमेंट्स ऑफ द स्टुडंट. स्टुडंटची रिक्वायरमेंट काय आहे, स्टुडंटला काय पाहिजे त्यानुसारच काय तयार करायचं आहे, कोर्स तयार करायचा आणि त्याला द्यायचा. बिग डेटा मेक्स इट कन्व्हिनियंट टू अंडरस्टँड देअर चॉईसेस, देअर डिफिकल्टीज, इन्फॉर्मेशन रिगार्डिंग व्हेरियस कोर्सेस अँड देअर स्पेशालिटीज. मग यातनं काय होतं बघा, ॲनालिसिस. अगोदर बघा, समजा आता बिंग द टीचर, आता मला जर एखादा टेस्ट घेतली आणि मी 200 मुलांची टेस्ट घेतली असेल, सगळ्या मुलांचे पेपर चेक केले आणि 10 क्वेश्चन्स मी दिले असतील, पण कुठला विद्यार्थी कुठल्या प्रश्नामध्ये चुकला आहे, हा डेटा मला कसा जनरेट होईल. बघा, बिग डेटा आपण कसा क्रिएट करू शकतो. असे अनेक विद्यार्थी असतील. समजा मी एखादा टॉपिक शिकवला असेल, आर्टिकल्स ग्रॅमरमधला ए अँड द शिकवलं असेल, आणि किती विद्यार्थ्यांना अ मध्ये प्रॉब्लेम आहे, द मध्ये प्रॉब्लेम आहे आणि ॲनमध्ये प्रॉब्लेम आहे, हे जर मी गुगल फॉर्ममध्ये तयार केलं तर सगळं ॲनालिसिस त्यामध्ये येऊन जातं. म्हणजे बघा, बिग डेटा ॲनालिसिस हे किती महत्त्वाचं आहे. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. यू नीड टू नो दिस वन. हे फार महत्त्वाचं आहे. नाव वी ऑल्सो हॅव अन ॲक्सेस टू द रिझल्ट्स. आता रिझल्ट बघा बरं, आपण काय करतो, OMR शीट सगळ्यांना माहिती आहे. OMR शीट फक्त काय नाही, आन्सर जे त्याला डार्क करायचं असतं, डार्क, आणि मशीन रिडिंग केलं जातं. चेक करत बसल्यापेक्षा बघा रिझल्ट किती लवकर लागतो. त्यामुळे सगळे रिझल्ट्स कसे झालेत आता, ऑनलाईन झालेले आहेत. आता फ्रॉम द रिझल्ट्स वी कॅन गॉग द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट्स. यातनं किती विद्यार्थी किती पर्सेंटेजमध्ये आहेत, कुठले कशामध्ये आहेत, तुम्ही याचं ॲनालिसिस त्यामधनं लगेच होऊ शकतं. ॲनालिटिक्स जस्ट बिकॉज ऑफ बिग डेटा. व्हॉट इज द मिनिंग ऑफ गॉग? म्हणजे मोजणे आपण बघू शकतो इझिली. म्हणजे मुलींचा प्रोग्रेस कसा आहे, मुलांचा प्रोग्रेस कसा आहे, हा सगळा खेळ कशाचा आहे, बिग डेटा ॲनालिसिस. नाव देन अंडरस्टँड ही स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस, हिज ऑर हर. म्हणजे आपल्याला स्टुडंटचे विकनेसेस कुठले, त्याच्या स्ट्रेंथ्स कुठल्या लगेच लक्षात येऊ शकतं. दिस विल ऑल्सो हेल्प इन गायडिंग द स्टुडंट रिगार्डिंग द बेस्ट करिअर फॉर हिम बेस्ड ऑन हिज मेंटल मेकअप अँड अबिलिटीज. आणि यातलाच फायदा कशासाठी होऊ शकतो की आपल्याला स्टुडंट्सला काय करता येऊ शकतं, त्या पद्धतीनं गाईड करता येऊ शकतं. त्याच्या ॲबिलिटीज पाहूनच त्याला आपण स्टडी मटेरियल देऊ शकतो. त्याला ॲडिशनल द्यायचं आहे का कामापुरतंच द्यायचं आहे, हे सगळं बिग डेटा ॲनालिसिस करता येऊ शकतो. नेक्स्ट पेजवरती आपण बघूया, सेम पॉईंट आहे. Okay, what is that one? An in-depth study of all this would definitely give new insights into the education industry and help in improving the operational effectiveness and working of educational institutes. मग या इन्साईटचा फायदा काय होतो, एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये इम्प्रूव्ह होऊ शकतं. काय, ऑपरेशनल इफेक्टिव्हनेस आणि वर्किंग स्मूथ होऊ शकतं. जसं मी सांगितलं तुम्हाला 2-3 एक्झाम्पल्स दिले होते की ॲनालिसिस कशा पद्धतीनं केलं जाऊ शकतं. ॲट द सेम टाईम रिझल्ट असेल, याचं इझिली सगळ्या गोष्टी तयार होऊ शकतात. म्हणून इथं काय दिलं आहे, ऑपरेशनल इफेक्टिव्हनेस. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्मूथ कंडक्शन होऊ शकतं. दिस वुड इन जनरल एनहान्स प्रोग्रेस ऑफ ऑल स्टुडंट्स. Big data has provided a solution to one of the biggest pitfalls in the education industry, that is one size fits all. सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळत आहेत, सगळ्या गोष्टी एव्हरीथिंग इज अवेलेबल देअर ओनली. आता यातले जे पिटफॉल्स म्हणजे जे काय प्रॉब्लेम्स होते, आता बघा ना, ऑनलाईन एक्झाम्स असतात. ऑनलाईन फक्त टिक करत चालायचं, सबमिट बटन दाबलं की तुमचा काय रिझल्ट लागला इझिली यू कॅन अंडरस्टँड.
मग एक्झाम्पल बघा, MSCITची एक्झाम असेल किंवा कॉलेजेसच्या स्कूलच्या काही एक्झाम्स ह्या ऑनलाईन असतात. मग जर MCQ टाईप असतील तर ते ऑनलाईन घेतल्या जातात. मोठमोठे सेंटर्स त्यासाठी आहेत. किंवा आणि याचा फायदा काय होतो लक्षात घ्या, याचा फायदा काय होतो की जे काय आहे ॲक्युरेसी फार असते. ॲक्युरेसी तिथे चुकीला कुठला वावच नसतो. ॲक्युरेसी इज दॅर. सो दिस ॲक्युरेसी इज पॉसिबल ओनली बिकॉज ऑफ बिग डेटा. ओनली बिकॉज ऑफ बिग डेटा. वी हॅव इन्युमरेबल युसेस ऑफ बिग डेटा. बरेचसे त्याचे काय आहेत युसेजेस आहेत. एवढेच नाही, दीज आर द प्रॉमिनंट, याच्यापेक्षा खूप आहेत. इट इज हेल्पफुल. लेट मी स्क्रोल डाऊन. It is helpful. It is helpful in scientific researches, understanding geographical phenomena, helping in the smooth working of the government machinery. It is a genie in our hands. Genie म्हणजे जादूचा ज्याला म्हणतो आपण. बिग डेटा इट इज जस्ट लाईक अ जेनी, जादू करणारा. And what it lies in our hands is to make the optimum use of it for the benefit of mankind. Optimum म्हणजे काय, यामध्ये एक सुवर्ण मध्य साधायचं आहे आणि त्या पद्धतीनं बिग डेटाचं ॲनालिसिस किंवा बिग डेटा जो आहे याचा उपयोग कसा होऊ शकतं हे महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण पार्ट 1 मध्ये जसं बघितलं होतं आणि पार्ट 2 मध्ये आत्ता काय बघितले, 4 युसेस. पार्ट 1 मध्ये 4 बिग डेटा कॉन्सेप्ट्स आणि आईस ब्रेकर्स बघितले होते. परत एकदा सगळेच्या सगळे तुम्हाला इन शॉर्ट सगळे आपण बघूयात काय काय बघितलंय आपण. लेट मी स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट वन. युसेजमध्ये फर्स्ट काय आहे, लोकेशन ट्रॅकिंग. सेकंड, अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स. थर्ड, हेल्थ केअर इंडस्ट्री. फोर्थ इथे दिलेलं आहे कुठलं आहे, बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग. त्यानंतर आहे स्पोर्ट्स. आफ्टर दॅट व्हॉट इज देअर, ॲडव्हर्टायझिंग, देन एंटरटेनमेंट अँड मीडिया, अँड लास्ट वन इज एज्युकेशन इंडस्ट्री. इथे एक दिलंय बघा क्वेश्चन, डू यू थिंक बिग डेटा विल हेल्प टू ब्रिंग इम्प्रूव्हमेंट इन स्टुडंट्स? येस इट इज अँड इट इज व्हेरी युजफुल. स्टुडंट्सला देखील याचा फायदा होऊ शकतो. इझिली तुमच्या लक्षात येऊ शकतं ॲनालिसिस, कुठल्या पद्धतीनं प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि काय होऊ शकतं. बघा ना, क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस देखील होऊ शकतं. कुठल्या टॉपिकवरती किती प्रश्न विचारले गेलेले आहेत, कुठल्या पद्धतीचे विचारले गेलेले आहेत, त्यातल्या त्यात विद्यार्थ्यांना ऑनलाईन बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल होऊ शकतात. तर याचा देखील पॉझिटिव्ह फायदा होऊ शकतो. त्यानंतर इथे क्वेश्चन दिलाय बघा, डिस्कस अ सोल्युशन प्रोव्हाइडेड बाय बिग डेटा. आता सोल्युशन जे आहे, सोल्युशन आपल्याला मिळू शकतात. आता याचा फायदा बघा, इथे तुम्हाला डीपर लेवलला देखील याचं डिस्कशन तुम्ही आणि करू शकता. वेगवेगळे एक्झाम्पल्स बघू शकता आणि इन्युमरेबल युसेसेस जे आहेत बिग डेटाचे ते देखील आपण बघू शकतो डे टू डे लाईफमध्ये. याचा आणखीन आपल्याला कुठल्या पद्धतीनं फायदा करून घेता येऊ शकतो हे आपण बघू शकतो. सो यू कॅन डिस्कस सोल्युशन प्रोव्हाइडेड बाय बिग डेटा. ऑलरेडी आपण बरंचसं डिस्कशन केलेलं आहे. जर आणखीन डिस्कशन बरेचसे एक्झाम्पल्स घेऊ शकतो आपण, पण व्हिडिओ आणखीन मोठा होईल आणि तुम्हाला आणखीन जास्त इन्फॉर्मेशन तुमच्या लेवलला देखील तुम्ही कलेक्ट करू शकता. तर सगळ्यांनी पार्ट 1 पार्ट 2 दोन्ही बघा. तुम्हाला जर व्हिडिओज आवडले असतील, क्लिअर झाले असतील कॉन्सेप्ट्स, तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू सो मच. आणि सगळ्यांनी बेल आयकॉन दाबा जेणेकरून जे भविष्यात येणारे व्हिडिओज आहेत त्याच्या तुम्हाला लेटेस्ट नोटिफिकेशन्स मिळतील. थँक्यू सो मच.